मित्रो, काल आपल्याकडं सातारा जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, पुण्यामधलं बारामती आणि इकडं माढा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मतदान झालं. आपल्या 11 जागांवरती महाराष्ट्रामध्ये मतदान झालं. हे माझ्या माहितीप्रमाणे हा तिसरा टप्पा होता. तिसऱ्या टप्प्यातलं हे मतदान अत्यंत निराशाजनक झालेलं आहे. म्हणजे लोकांनी अक्षरशः मतदानाकडे पाठ फिरवलेली. पुण्या मुंबईमध्ये असणारा सुशिक्षित मतदार जो स्वतःला एक नोकरदार वर्ग किंवा असं काय समजतो, तो अक्षरशः म्हणजे पूर्णपणे तो या मतदानाच्या विरोधात राहिला. कारण झालंय पण तसंच. मतदानाचा टक्का आपला देशात महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त घसरलेला दिसला. आणि हे ऐकल्यानंतर थोडं तुम्हाला चुकीचं वाटेल किंवा वेगळं वाटेल, परंतु हे सत्य आहे. कारण महाराष्ट्रामध्ये झालेला सगळा विचका अत्यंत राजकीय पक्षांची कुठलीही भूमिका कोणीही व्यवस्थित घेत नाही. ज्या पक्षाला आपण मत देतो तो पक्षातला तो नेता 5 वर्ष त्याच पक्षात राहील का नाही याची काही गॅरंटी नाही. कोणीही केव्हाही वाटेल तसे पक्ष बदलते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत. मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत तो सातारा, माढा आणि बारामती या 3 मोठ्या दिग्गज मतदारसंघांचा जो काही एकूणच सगळाच म्हणजे आपण विचार केला तर या मतदारसंघांमध्ये जी काही चुरस आणि जे काही काटेकी टक्कर झालेली आहे ती खूप खतरनाक झालेली आहे. खरं तर विचार केला तर शरद पवारांचा गट हा संपलेला गट होता. म्हणजे त्यांचा कागदावरती अतिशय त्यांची कागदावरची बेरीज जर आपण लक्षात घेतली तर खूप कमी प्रमाणात शरद पवार साहेबांना त्यांच्या गटाला कुठेतरी विजय हा मिळेल असं वाटत होतं. परंतु काही मतदारांचा जो कौल आहे आणि लोकांनी हातात घेतलेली निवडणूक याच्यामुळं थोडा बदल घडेल असं वाटतं. आता आपण सुरुवात करूया बारामती मतदारसंघापासून. बारामती ही शरद पवारांची बारामती म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजित पवारांनी स्वतःकडे तिला खेचून घेतली आणि ही माझीच बारामती आणि मीच तिला घडवली असं अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. शरद पवारांनी जे काय करायचं ते शेवटच्या सभेत केलं. त्यांनी अजिबात कोणाकडे जाऊन सहानुभूती मागितलेली नाही की मला मत द्या, मला मत द्या. अजिबात कुठेही त्यांनी तसा प्रचार केला नाही. लोकांना जर मी पटत असेल, माझ्याबद्दल काय लोकांमध्ये भूमिका असेल तर लोक मला ॲक्सेप्ट करतील, ही शरद पवारांची भूमिका त्यांनी ठेवली. बाकी त्यांचा प्रचार सुप्रिया सुळे असतील किंवा त्यांच्या एकूणच रोहित पवार या संघटने सगळ्यांनी लोकांनी केला. पण मतदाना दिवशी घडलेल्या काही घटना ह्या सुप्रिया सुळेंच्या विजयामध्ये भर टाकणाऱ्या ठरल्या. आता विचार करा, मतदाना दिवशी नक्की काय घडलं. सातारा जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान झालं. सातारा अत्यंत शांतता प्रिय मतदान करणारी माणसं आहेत. इकडं भाजपला सुद्धा खूप मतदान झाले आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार गटाला सुद्धा इकडे खूप छान मतदान झालेले आहे. सो त्याच्यामुळे दोघांच्या मध्ये काटेकी टक्कर होईल. परंतु बारामतीमध्ये काही घटना घडल्या. त्याच्यामध्ये पहिली घटना मध्यरात्री बँक ओपन ठेवल्यामुळं आणि त्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळं आणि लोकांमध्ये पैसे भरपूर प्रमाणात वाटल्यामुळं एक वेगळंच परसेप्शन आणि एक वेगळीच निगेटिव्हिटी अजित पवारांच्या गटाबद्दल त्या ठिकाणी पसरवण्यात आली. शरद पवार गटाचे आमदार आणि त्यांचे नेते रोहित पवार यांनी हे सगळं मांडलं आणि त्या दिवशी एक वातावरण असं तयार केलं की अजित पवार हे कशा पद्धतीनं समजा जरी उद्या पराभव काही गोष्टींमुळे घडला तर या गोष्टी पुढे लावून पुढचं विधानसभेचं राजकारण व्यवस्थित हँडल करता येईल, हा त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी असावी असं मला वाटतं. परंतु हा जो काही परसेप्शन तयार केलं त्यांनी इमेज तयार केली काल अजित पवार गटाची, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांची करण्यात आली. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे पैसे रात्रभर वाटले, रात्रभर एक बँक ओपन काय राहते एक, आणि या सगळ्या गोष्टी आता ती बँकेवरती येणार, ती आता निवडणूक आयोगावरती किती दखल घेते हा नंतरचा भाग. निवडणूक आयोग किती कुठल्या गोष्टींबद्दल कशा पद्धतीने निर्णय घेतं हे तर काय वेगळंच सांगावं, त्यात काय सांगण्यात मजाच नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर तालुक्यात इंदापूरचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे आमदार आहेत भरणे, दत्तामामा भरणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये ते एका शरद पवारांचा रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे त्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत किंवा त्याच्याविषयी असं बोलताना दिसत आहेत की तू 6 वाजेपर्यंत हे सगळं चालणार आहे, उद्यापासून तुम्हाला मीच आहे. आणि ही भूमिका लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीची आहे. हिटलरशाहीकडे नेणारी ही भूमिका आहे, हुकुमशाहीकडे नेणारी ही भूमिका आहे. आणि या सगळ्या भूमिकांमुळं उद्या अशीच जर परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही जिंकून सुद्धा हारलो अशी भूमिका मांडता येईल. हा एक त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर होऊ शकतो. आणि या 2-3 घटनांमुळे अजित पवारांना त्या ठिकाणी त्यांच्या जिथं जिथं मत द्यायला अक्षरशः मतदान केंद्रावरती गेलेल्या लोकांमध्ये सुद्धा चर्चा झाली की खरं मत द्यावं का नाही. अशी जर दमदेटी करत असतील, जर असं जर बोलत असतील तर यांना मत, तिथं सुद्धा मत परिवर्तन होऊन मत तुतारीला गेली आणि घड्याळाला कमी पडली असंच एक परसेप्शन तयार केलं. आणि या सगळ्या गोष्टींमधून अजित पवारांना मोठा धक्का त्या ठिकाणी बारामती आणि आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये बसेल
आणि जर सांगायचं झालं तर तुतारीला कालचा दिवस खूप चांगला होता. सातारा जिल्ह्यात सुद्धा 50-50 मतदान झालेले, 54% काहीतरी मतदान झालेले टोटली. परंतु दोन्हीकडेही निम्म मतदान होईल. आता इथून पाठीमागं कराड पाटण ज्यांच्या पाठीमागं होता, परंतु आता एक वेगळीच पद्धत आली, ती म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वरची. वाई खंडाळा महाबळेश्वरचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे महायुतीकडे आहेत, परंतु त्यांचाच जो काही इथला सगळा एकूणच बालेकिल्ला मानला जातो तो मतदार महायुतीकडे आहे का, त्यांना कमळ हवंय का, त्यांना मोदी साहेब हवेत का, त्यांना शरद पवार हवेत, ही एक वेगळी स्ट्रॅटेजी आणि हे एक वेगळी जनतेनं निवडणूक हातात घेतल्यामुळे या गोष्टी होतील आणि निकाल अभूतपूर्व बघायला मिळेल. माढ्याचा विचार करायचा झाला तर माढा हा कालही एक हाती बांधलेला होता, आजही एक हाती बांधलेला आहे, परंतु माढ्यात जे दोन्ही जे उमेदवार आहेत ते अत्यंत तगडे आहेत. त्याच्यामुळे जे काही ज्यांच्या पाठीमागं मान खटाव तेच त्या ठिकाणी निवडून येतील हे तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही होतं ॲनालिसिस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि एका नव्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.